नथुराम गोडसेंनी गांधी हत्या केल्यावर ब्राह्मणवादाच्या लक्षात हे आलं की पिस्तूल आपल्या हाताने नाही चालवली पाहिजे, पिस्तूल चालवायला बहुजन वापरले पाहिजे. जिथे डोकं वापरतात ते तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही त्यामुळे आता, आणि रस्त्यावर दिसतात ते डोकं वापरताना दिसणार नाही. औरंगजेबाची थडगं हे लॉर्ड कर्झनने 23 साली त्याच्या भोवती थोडंसं बांधकाम केलंय, कारण ते आर्किओलॉजिकल हे आहे मॉन्युमेंट म्हणून ते केलेलं आहे. आणि औरंगजेबाचं थडगं महाराष्ट्रात असणं या महाराष्ट्राच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणारी गोष्ट आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रात असलंच पाहिजे. समाजात एकोपा होईल, प्रेम होईल, भाईचारा होईल, सौहार्द, संवाद, एकत्रीकरण, स्त्री पुरुष आनंदाने एकत्र राहतील तर संघाला खूप त्रास होतो. याचं मुख्य कारण असं की द्वेष आणि द्वेषाचं विष यावरच त्यांची संपूर्ण संघटन इतक्या वर्षात फोफावलेलं आहे. आणि असं आहे की विषाला आयुष्य भरपूर असतं, कारण विषाला एक्सपायरी डेट नाही. औषध एक्सपायरी डेट झाल्यावर विष होतं, पण विषाला एक्सपायरी डेट नाही, त्यामुळे 100 वर्ष यावर्षी पूर्ण होतील. अगोदरची माझ्या मनातली आंदोलनं आणि मान्यवर काशीरामजींशी माझा अप्रत्यक्ष आलेला संबंध याबद्दल थोडं सांगतो. म्हणजे हे एका पापक्षालनार्थ पण मी आलेलो आहे, हे लक्षात घ्या. हल्ली मी पापक्षालनार्थच खर्च भटकत असतो. तर हे पुस्तक वाचत असताना, म्हणजे मी त्या आमच्या कार्यक्रमात सुद्धा मी बोललेलो आहे की हे पुस्तक वाचत असताना माझ्या मनात असं आलं की एवढा मोठा महानायक स्वातंत्र्योत्तर काळामध्ये दुसरा कोणी झालेला नसताना आपण हरवून कसा टाकला. म्हणजे ज्या चळवळीचे आयडॉलॉग तेच होते, म्हणजे आंबेडकर वादाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले तरी ज्या काळात म्हणजे 70-80च्या दशकामध्ये ज्या वेळेला मान्यवर काशीरामजींनी ती चळवळ उभी केली अख्खी, त्यावेळेला डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं जे आहे ते आजच्या वास्तवाशी म्हणजे तेव्हाच्या वास्तवाशी जुळवून स्वतःचे तत्वज्ञान निर्माण करणं, ते राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रांतिकारक असं करणं, लोकांना ते पटवून देणं, त्यातून एक चळवळ उभी करणं, त्यातून अनेक चळवळी उभ्या करणं, त्यातून राजकीय चळवळ उभी करणं, ती यशस्वी करणं, ही एका माणसाने केलेली गोष्ट ही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात दुसऱ्या कुठच्याही माणसाने केलेली नाही. तुम्ही बघू शकता ते त्यांच्या चळवळीचे मान्यवर काशीराम हे स्वतःच गांधी होते, स्वतःच नेहरू होते, स्वतःच पटेल होते आणि स्वतःच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंश म्हणून त्यांनी त्या चळवळीत काम केलं. आणि त्यांचा निरलसपणा, चळवळीबाबतची इंटिग्रिटी, जी थोरात सरांनी फार पुस्तकात बारीक बारीक गोष्टी ज्या लिहिलेल्या आहेत त्याच्यात त्याचं बिटवीन द लाईन्स दिसतं की त्यांची प्रेरणा, जाणीवा, जीवनोद्देश, पर्पज ऑफ लाईफ सगळं काही ती चळवळ होती, दुसरं काही नव्हतं त्यांचं. त्यामुळे त्यांच्यामध्ये जो एक म्हणजे मला असं कित्येकदा म्हणजे त्यांचे जुने फुटेज बघताना असं वाटतं की ते ऑरा आहे आणि एक ॲरोगन्स पण दिसतो. तो जो आहे तो त्यांच्या आत्मविश्वासातून आलेला आहे. त्यांना मला तुमची काही फिकीर नाहीये, मी माझ्या बळावर उभा राहिलेलो आहे, माझी सायकल घेऊन मी फिरलोय, मला कुठे देणगी नाही दिलेली तुम्ही, मला विकत नाही घेऊ शकत कोणी, का ना घेतलेला आहे ना कोणी पाठिंबा दिलेला आहे, मी पाडलंय तुम्हाला आधी. हे जे आहे ते एका आयुष्यात किती लोकांनी तुम्ही काढून बघा इतिहास भारताचा, स्वतंत्र भारताचा संपूर्ण इतिहासामध्ये अशा प्रकारे काम केलेला दुसरा माणूसच नाही. खरं तर ते महानायक होते आणि आपल्याला कळले नाहीत, आणि कळले नाहीत म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याकडे भारतीय संस्कृतीमधल्या ब्राह्मणवादी विचारसरणीचा जो पूर्णपणे पगडा आहे त्याचा स्वाभाविकपणे हात आहे. आणि मी हे जरा परत एकदा बोलतो म्हणजे की जाणीवपूर्वक महापुरुषांना, महानायकांना जे बहुजनांमधनं येतात, मग ते गौतम बुद्ध असोत, सगळ्यांच्या भागवेळी तेच आहे. गौतम बुद्ध असोत, मग सम्राट अशोक असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, महात्मा ज्योतिराव फुले असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत, राजर्षी शाहू महाराज असोत,
किंवा मान्यवर काशीराम असो, या सगळ्यांना सुरुवातीला दुर्लक्ष करायचं, नंतर त्यांच्या यशामध्ये आपणही सहभागी आहोत. आपणही म्हणजे दुर्दैवाची बाब काय आहे की चळवळीमधले म्हणजे बहुजनांच्या चळवळीमधल्या कार्यकर्त्यांना एखाद्या ब्राह्मणवादी माणसाने किंवा ब्राह्मणाने जय भीम म्हटलं तरी म्हणजे अंगावर रोमांच येतात की किती पुरोगामी, किती चांगला माणूस. अरे ही नेत्याचं धोरण असू शकते, त्याची प्रेरणा नसेल पण ना. तुमच्या आपल्या सगळ्यांना बरोबर राहायचं आहे. शोषकाची पण, शोषकाला शोषितांशी पण थोडा काळ जुळवून घ्यायला लागतं, त्याशिवाय कामच नाही होऊ शकत, त्याशिवाय रहाटगाडगे चालवू शकत नाही. आणि यामध्ये 5000 वर्ष पारंगत आहे ब्राह्मणवाद. तर त्यामुळे त्यांच्या कुठच्याच गोष्टीवर विश्वास नाही ठेवू शकत तुम्ही. आणि त्यांची रूपं बदलतात. आणि हे सगळं मायावीपण जे आहे ते वास्तवामध्ये आणि तत्वज्ञानामध्ये कांशीराम यांनी अचूक ओळखलं होतं. आता मी तुम्हाला माझ्या पापक्षालनाची गोष्ट सांगतो पुढचं भाषण करून अगोदर. झालं असं की कॉलेजच्या काळामध्ये, कॉलेजमध्ये असताना लिहित असे, तर ग्रंथालीचा रुची नावाचा एक अंक येत असे, त्याच्यामध्ये मी लिहित असे. तर कांशीरामजींच्या चळवळीचं काहीतरी समारंभ किंवा काहीतरी शताब्दी म्हणजे काहीतरी एक 10 वर्ष किंवा 25 वर्ष काहीतरी झालं असं काय मला आठवत नाही, काहीतरी एक संदर्भ होता. म्हणून कपिल पाटीलनी तेव्हा कांशीरामजींची चळवळ, कांशीरामजी नाही कांशीरामजींची चळवळ यावर एक लेख लिहिला होता. तर माझ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी थेट संबंध असलेले नातेवाईक आणि त्या चळवळीतले जे लोक होते त्यांच्याशी खूप जवळीक होती. आणि आमचे मित्र तेच सगळे होते, म्हणजे त्या चळवळीतली लोक माझ्या बरोबर सगळे तीच असायचे. त्यामुळे कांशीरामजी हे उत्तर भारतातलं काहीतरी प्रकरण आहे. आणि हे असं नसतंय, ते असं खरे आंबेडकरवाद हा नव्हे, हे माझ्या मनात पक्क भिजलेलं होतं, डोक्यात होतं. तर मी त्याला काउंटर करणारा, त्याला विरोध करणारा एक मोठा लेख लिहिला. आता गंमत म्हणजे पुढे माझे खूप जवळचे मित्र आणि म्हणजे खरं तर ते आज नाहीत याचं मला खूप वैषम्य वाटतं, कारण आज परत एकदा त्यांची माफी मागावी, म्हणजे त्यांची जाहीर माफी मी मागून झालेली आहे, खासगी मागितलेली, आणि नंतर त्यांनी मला माफी मागण्याविषयी दम दिला होता की यासाठी माफी मागायला लागेल तुला असं सांगितलं. ते हरी नरके, तर डॉक्टर हरी नरकेंनी कांशीरामजींच्या महानतेवर एक अप्रतिम लेख लिहिला होता मला उत्तर म्हणून. आणि ते उत्तर वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की हे बिनतोड आहे. म्हणजे गंमत बघा की मग माझ्यातला जो काय म्हणतात तो शोषक जागा झाला, आणि मी हरी नरकेंच्या लेखातल्या ज्या फटी होत्या त्यावर काउंटर केलं, पण मी कांशीरामजींच्या मुद्द्यावर काउंटर नाही करू शकलो. हे मी त्यांना वारंवार सांगितलं. आणि वय पण तेव्हा माझं फार छोटं होतं, त्याबद्दल माफ करा, म्हणजे मी तेव्हा एवढी समज पण नव्हती मला. पण नंतर काही काळ गेल्यावर माझ्या लक्षात आलं की कांशीरामजींनी तेवढं अद्वितीय काम केलेलं आहे. आणि जसजसं त्या कामाला म्हणजे त्यांच्या नसण्यानं, म्हणजे ते होते त्याच्यानंतर, म्हणजे त्यांच्या असतानंतर कांशीरामजींच्या त्याला जी ओहोटी लागली आणि त्याच्यामध्ये जे झालं अनेक गोष्टी, 86 सालची पहिली फूट आणि मग अनेक गोष्टी झाल्या, तेव्हा त्यांचं मोठेपण आणि त्यांचं कर्तृत्व मला अधिक जाणवायला लागलं. माझे एक लक्षात आलं की कांशीरामजींनी हे दाखवून दिलं की सामुदायिक नेतृत्व वगैरे असं काही नसतंय. आणि त्यांच्या प्रतिभेवर आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवर ती संपूर्ण चळवळ उभी होती, हे निसंदिग्धरित्या आज तो सिद्धच झालेलं आहे. म्हणजे त्या चळवळीचं नॉस्टॅल्जिया, म्हणजे त्या चळवळीच्या आठवणींचे रोमांच आता लोकांच्या अंगावर येतात. त्या चळवळीत जे लोक होते, तरुण होते तेव्हा, आणि मी अनेक असे ज्येष्ठ लोक म्हणजे थोरात सरांच्या समकालीन किंवा जर लहान असलेली माणसं मला माहिती आहेत, माझ्या ओळखीची आहेत, जे सरकारी अधिकारी होते वगैरे, कांशीरामजींच्या चळवळीमुळे त्यांच्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त झाला किंवा पर्पज ऑफ लाईफ मिळालं. व्हायचं कसं अगोदर, त्याच्या अगोदर म्हणजे भाषण पुढे करण्यावर मी हे सगळं बोललोय अनेकदा अनेकांशी. म्हणजे हे पुस्तक चव्हाण सर माझ्या हातात योगायोगाने आलं असं नाही म्हणता येणार, किंबहुना ते योग्यच माणसाकडे आलं, तुम्ही बरोबर माणसाकडे पाठवलं. कारण माझं बऱ्याचदा बोलणं व्हायचं तेव्हा मला असं लक्षात आलं की ज्यांना कांशीरामजींचा परिसर स्पर्श झाला ज्यांच्या आयुष्याला,
त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचल्यावर जी एक घुसमट व्हायची आणि लगेच वाटायची काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं. जसं आज ह्या हवेत असं वाटतंय ना बाहेर की काहीतरी केलं पाहिजे ताबडतोब भारत देशामध्ये, पण काहीच करायचं हे माहीत नसल्यामुळे माणूस सिनेमाला तरी जातो ना मॉलमध्ये तरी जातो पुण्यासारख्या शहरात. जर काहीतरी केलं पाहिजे ही भावना जी आहे त्याला वाट करून दिली कांशीरामनी. हे महान माणसाचं लक्षण आहे. हे लक्षात घ्या की आता मी तुम्हाला कारण उदाहरण देतो, त्यातलं आपण शत्रुमित्र वगैरे सोडून देऊ. गांधीजींसारखं काहीतरी आज केलं पाहिजे असं सगळ्यांना वाटत असेल समजा, तर वास्तवात तसं करणारा कोणी आढळेल का? तर आढळला तर लोक काहीतरी आनंदित होतील, त्यांना पर्पज ऑफ लाईफ मिळेल. 90% लोक रील्स बघायचे बंद करतील. हे डिप्रेशन मधनं जवळपास सगळे लोक रील्स बघतायत. तर मुळात रील्स बघायची लोकांना आवड लागली हा चुकीचा समज आहे. लोकांना आयुष्याला उद्देश नसल्यामुळे हे करतायत ते. म्हणजे पूर्वी विड्या उडायचे, तर या एका माणसाला नाही ते एका पिढ्यांमागून पिढ्यांच्या आयुष्याला डुअर म्हणून, म्हणजे फक्त थॉट म्हणून नव्हे, फक्त आयडॉलॉग म्हणून नव्हे, तर डुअर म्हणून, म्हणजे काय करायला पाहिजे. म्हणजे प्रसिद्ध मार्क्सवादी लेनिनचं पुस्तकच पहिलं आहे व्हॉट इज टू बी डन. त्यांनी 23व्या वर्षी ते पुस्तक लिहिलं होतं आणि तेच पुस्तक वाचत 23व्या वर्षी भगतसिंग फासावर गेले होते. व्हॉट इज टू बी डन म्हणजे काय केले पाहिजे. काय आता 23 मार्च येतोच आहे तो दिवस. 1931ला लाहोर जेलमध्ये ते फासावर गेले होते. तर मी 14 फेब्रुवारी असं पसरवलं होतं खोटं, कारण त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे असतो, पण तसं नाही येते. तर ते संघाच्या लोकांनी पसरवलं होतं. तर कारण प्रेमाच्या बाबतीत त्यांना प्रॉब्लेम आहे. ते कोणत्याही स्वरूपातलं नको, कोणीही प्रेम करू नये या मताला त्यांचा पाठिंबा असतो. समाजात एकोपा होईल, प्रेम होईल, भाईचारा होईल, सौहार्द, संवाद, एकत्रीकरण, स्त्री पुरुष आनंदाने एकत्र राहतील, तर संघाला खूप त्रास होतो. याचं मुख्य कारण असं की द्वेष आणि द्वेषाचं विष यावरच त्यांची संपूर्ण संघटन इतक्या वर्षात फोफावलेलं आहे. आणि असं आहे की विषाला आयुष्य भरपूर असतं, कारण विषाला एक्सपायरी डेट नाही. औषध एक्सपायरी डेट झाल्यावर विष होतं, पण विषाला एक्सपायरी डेट नाही, त्यामुळे 100 वर्ष यावर्षी पूर्ण होतील. तर मान्यवर काशीरामजींचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या समाजामध्ये 2 प्रकारचं ब्राह्मणवाद आहे. एक उघड ब्राह्मणवाद जो आज देशावर राज्य करतोय, त्याचं सफोकेशन खुद्द ब्राह्मणांना सुद्धा असेल काही, पण मूळ मुद्दा तो नाहीये. दुसरा छुपा ब्राह्मणवाद आहे. म्हणजे कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोमध्ये पण 70 वर्ष लागली नॉन ब्राह्मण पॉलिट ब्युरोमध्ये माणूस यायला. हा म्हणजे कसं आहे, हिंदुस्थान लिव्हर कंपनीने कोलगेट पण आपली जाणायची आणि क्लोजअप पण आपली जाणायची, बिनाका पण आपलीच आणि सिबाका पण आपलीच, लवंगची पण आपलीच. म्हणजे कोण दुसरी कंपनी काही वेगळं करायला गेली की त्या ब्रँडचा आपला ब्रँड हजर. त्यामुळे जे उदारमतवादी, जे पुरोगामी, जे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि जातीविहीन समाज याच्यावर प्रेम करणारी माणसं वगैरे 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 अशी लेबल लावणारी संघटनेचे लोक होते, ते अचानक आज आपण मोदी भक्त झालेले बघतो आणि आपल्याला धक्का बसतो की अरे हा कालपर्यंत आपला बरा होता मनुष्य, ते असं अचानक काय लिहायला लागला. आपण व्हॉट्सअप ग्रुपवर, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपला स्वतःमध्ये एक अॅनेस्थेशियाची हे आली आहे गुणवत्ता की वाचून माणसं तशीच आडवी पडतात. की हे जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला वाचायचं तर सोडाच, पण श्वासाने घेतलं तरी माणूस बेशुद्ध पडू शकतो. तर या प्रकारचं हा माणूस कालपर्यंत बोलत होता. मला तर माहिती आहे, पुण्यातली मी नावं नाही घेत त्यांच्या आता ते हयात त्याचा अपमान होईल. तर मोठमोठे कम्युनिस्ट त्यांची मुलं मोदी भक्तीने रसाळ अशी पानाच्या पानं लिहिलेली असतात आणि सगळी नावं तुम्ही काढून बघा, आडनावं काढून बघा. आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात भयानक भाग आहे, आणि त्याचा दुसरा भाग मी त्याचा सांगणार की या सगळ्यामध्ये नथुराम गोडसेंनी गांधी हत्या केल्यावर
ब्राह्मणवादाच्या लक्षात हे आलं की पिस्तूल आपल्या हाताने नाही चालवली पाहिजे, पिस्तूल चालवायला बहुजन वापरले पाहिजे. जिथे डोकं वापरतात ते तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही त्यामुळे आता, आणि रस्त्यावर दिसतात ते डोकं वापरताना दिसणार नाही. त्यामुळे राम मंदिर बांधलं तरी आम्ही नाचायला मशिदीसमोरच जाणार. हे कुठून लॉजिक आलं? असं नाचणाऱ्याला तरी वाटलं पाहिजे की नाही की आपलं मंदिर आहे, आत्ताच बांधलंय, त्याच्यासाठी एवढं केलं. तर ह्या प्रकारची वृत्ती सगळ्यात जास्त आणि ज्या ठिकाणी साचलेली आहे त्या उत्तर प्रदेशमध्ये आपलं सरकार आणून दाखवलं कांचीरामजी. म्हणजे हा काही सामान्य चमत्कार नाहीये. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, नंतर ज्योतिराव फुले यांची नावं, त्यांची उद्यानं वगैरे जे काही असेल ते उत्तर प्रदेशात जास्त मोठ्या प्रमाणावर झालं महाराष्ट्रात होण्या अगोदर. महाराष्ट्रात आंदोलनच चालू आहेत त्यांच्या स्मारक करा म्हणून. महाराष्ट्रात स्मारक वेगळ्याच लोकांची झाली. आता मी त्याच्यावर बोललो तर लगेच लोक म्हणणार बोलतो. आता त्या औरंगजेबाच्या स्मारकावर उठलेत सगळे. औरंगजेबाची थडगं हे लॉर्ड कर्झनने 23 साली त्याच्या भोवती थोडंसं बांधकाम केलंय, कारण ते आर्किओलॉजिकल हे आहे मॉन्युमेंट म्हणून ते केलेलं आहे. आणि औरंगजेबाचं थडगं महाराष्ट्रात असणं या महाराष्ट्राच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणारी गोष्ट आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रात असलंच पाहिजे. महाराष्ट्रात स्मारक कुठचं नसलं पाहिजे तर गांधी हत्येला निघालेल्या माणसाला यशस्वी भाऊ असा आशीर्वाद देणाऱ्या माणसाचं स्मारक नाही पाहिजे. बरोबर की नाही? तर मूळ मुद्दा हा आहे की पण हे जे बरोबर आहे ते चूक आणि चूक आहे ते बरोबर हे कोण ठरवतं? ब्राह्मणवाद ठरवतो. आणि त्याला चॅलेंज देणं आज इतकं आपल्याला कठीण वाटतं तर कांशीराजांनी कसं दिलं असेल? म्हणजे थोरात साहेबांना पळवून न्यावं असं मला वाटतं. आणि त्यांना सगळं विचारावं, बारीक 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 त्यांनी काय हे केले, काय बारीक बारीक काय क्लुप्त्या केल्या. म्हणजे 3 गोष्टी होत्या त्या चळवळीबद्दल. कांशीराजांची जी चळवळ होती म्हणजे डीएसपी असो, बामसेप असो, नंतर बीएसपी असो, त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. ग्रँड स्ट्रॅटेजी आहे आणि टॅक्टिक्स आहे आणि त्याच्यामध्ये एक हार्मनी आहे. त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कुठे बेसूर झालेलं नाहीये काही. म्हणजे कांशीराम जी असेपर्यंत मी म्हणतो, मला त्याच्यानंतरचं काही बोलायचं नाहीये, त्याच्यावर वेगळं आपण व्याख्यान ठेवू, वेगळं पुस्तक काढू. तर मूळ मुद्दा असा की ते जे आहे ते असं बनवणं इतकं कठीण आहे की ज्या क्रांतीची कल्पना मी करतो, त्या क्रांतीबद्दल मी लिहितो, त्या क्रांतीला मी प्रत्यक्षात आणतो, ती क्रांती मी सत्तेत नेऊन दाखवतो आणि मी ती सत्ता तिथे आणतो जिथे गंगा आहे, जिथे ब्राह्मणवाद आहे, जिथे महाकुंभ करतो त्या राज्यात मी उभं करतो. म्हणजे ही आंबेडकराईट लोकांच्या दृष्टीने केवढी मोठी महान घटना होती. पण त्याचं महाराष्ट्रात तेवढंसं वावा झाली नाही, तेवढं चीज पण नाही झालं, याचा विचार पण नाही केला गेला, याच्यावर अनालिसिस नाही केले गेले, याच्यावर पुस्तकं लिहिली गेली नाही. आपल्या साहित्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसत नाही, आपल्या सांस्कृतिक जीवनात त्याचं प्रतिबिंब दिसत नाही. उत्तर प्रदेशमध्ये जय श्रीराम ही वॉर क्राय होऊन लोकांना मारलं जातं आणि तो जय श्रीराम महाराष्ट्रापर्यंत येतं. परंतु कांशीरामजींनी एवढी मुवमेंट केली, त्याचा कोणत्याही प्रकारचा मोठा लोंढा महाराष्ट्रापर्यंत सांस्कृतिक आला असं आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणवादाचं वीण जी आहे ती दिसत नसली तरी बळकट खूप आहे आणि तिच्याशी लढणं सोपं नाही. अर्थातच 1818 साली म्हणजे भीमा कोरेगावचा पुन्हा एकदा उल्लेख निघणं स्वाभाविकच आहे. 1818 साली पेशवाईचा अस्त झाला. त्यात भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे त्याचा तिथे झालेल्या लढाईचं मोठं हे आहे, योगदान आहे. तर त्यानंतर कायम महाराष्ट्राने स्वप्न पाहिलं की पुन्हा जरीपटका आम्ही वर फडकवू आणि तो भारतभर फडकवू. तिरंग्याला विरोध संघाने आणि गोळवलकरांनी त्यासाठी केला की आम्ही जरीपटका फडकवू. मी हे उघड ब्राह्मणवादाविरुद्ध बोलतोय. छुप्या ब्राह्मणवादाचं बोलायचं झालं
तर तुम्हाला दैनिकांचे संपादकांपासून, आता मधुजी बोलतील, त्यांना तर इतका अनुभव आहे, म्हणजे ते मोकळेपणाने बोलायचं ठरवलं तर आता ते भरपूरच बोलू शकतात खरं तर सगळ्या दैनिकांच्या संपादकांपासून ते मालकांपासून त्या सगळ्यांची अशी एक छुपी युतीच होती. आणि या युतीतनं असं होतं की पुरोगामीपणाची जी स्पेस आहे ती कुठच्याही प्रकारे बहुजनांच्या हातात जाऊ द्यायची नाही. आणि मगाशी मीर साहेबांबद्दल जे सांगितलं ते बहुजनांनी पण केलं ना. देव जेव्हा बुद्धी वाटत होता तेव्हा डोकं वर ठेवण्याची गरज होती, ते नाही झालं. जे कांशीरामजींना कळलं ते त्यांच्या अतिशय जवळच्या लिगसी ठेवलेल्या अनुयायांना पण कळलं नाही. याचं वैषम्य मला स्वतःला फार वाटतं. म्हणजे मला लढा विजयामध्ये परावर्तित होतो का पराभवात परावर्तित होतो याच्याशी देणं घेणं नाही. लढा कोण लढतोय ह्याच्याशी मला देणं घेणं आहे. आज लढा कोण लढतंय त्यांच्यामध्ये कांशीरामजीने आपले वैचारिक वारस म्हणून निवडलेले लोक नाही, हे दुर्दैवी आहे. मला असं वाटतं की ही शोकांती, म्हणजे काल मी तुम्हाला ऐकवीन अशोक पांडेंशी बोलताना मी म्हटलं या महानायकांची, भारतातल्या सर्व बहुजन महानायकांची जी शोकांतिका होते ती कांशीरामजींची होणार नाही असं वाटत असताना ती तशीच झाली. हे शोकांतिकेचे नायक आहेत, हे दुर्दैवी आहे. ते एक यशस्वी नायक आहेत, हे महान आहे. ते एक महानायक होते, हेही खरं आहे. परंतु त्यांनी जे निर्माण केलं होतं ते त्यांच्या आयुष्यापुरतं सीमित नव्हतं. पुढच्या 100 किंवा 1000 वर्षावर प्रभाव टाकेल अशी एक संस्कृती, अशी एक विचारसरणी भारतामध्ये दृढ होईल. आणि त्यामुळे या अशोक चक्राला, या तिरंग्याला, या समतेला जो बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट म्हणून मांडलेला आहे घटनेमध्ये, राज्यघटनेमध्ये, त्याला खरा अर्थ प्राप्त होईल. त्याची सुरुवात कडवटपणाने होणं स्वाभाविकच आहे आणि कडवटपणा राहणारच. लढताना आता ब्राह्मणवाराविरुद्ध मी लढतोय असं समजा, म्हणजे मी लढतोय असं मानू नका प्लीज. मी सावधपणाचा इशारा देताना स्वतःला वगळून तेवढं सांगत नाही. तर मी असं नाही सांगत की भांडवलशाही विरुद्ध आपण आंदोलन केलं पाहिजे, सगळ्या गाड्या बाहेरच्या जाळून टाका, फक्त ती बाहेरची एक माझी थांबवा, असं काही नाहीये. तुम्ही माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका. नोबडी इज एक्सेप्शन. या लढाईत कोणी एक्सेप्शन नाही. त्यामुळे कडवटपणा येणं स्वाभाविक आहे. तर आज मी समजा ब्राह्मणवादाविरुद्ध लढतो असं तुम्ही माना, म्हणजे हे मी हायपोथेटिकल सांगतोय, तुम्ही विश्वास ठेवू नका. तर मला सुरुवात त्याची काय प्रेमाने होऊ शकत नाही, कडवटपणानेच होणार. आणि युद्ध घाम आणि रक्त निघाल्याशिवाय होत नाही. ते अहिंसेचं युद्ध असलं तरी अहिंसेमध्ये रक्त आटतं, वाहत नसेल, आटतं ना. म्हणजे चळवळ उभी करत असताना आता थोरात सरांचे च्या वयाचे गृहस्थ ज्या ताकदीने इथे उभं राहून भाषण करू शकतात त्याचं कारण त्यांची प्रेरणा आहे, त्यांचा पर्पज ऑफ लाईफ आहे, ते त्यांना बळ देतं. अन्यथा त्यांनी चळवळीसाठी रक्त किती आटवलं हे सुद्धा त्यांच्या देहावरनं कळतंय ना. त्यांना माहिती असेल ना त्यांनी दिवस रात्री कशा कुठे खाल्लं असेल, काय खाल्लं असेल, कधी खायला मिळालं असेल, कधी झोपायला मिळालं असेल, कधी झोप बरी लागते असं वाटतानाच काळशीरामांचा फोन आला असेल आणि जरा पळत जायला लागलं असेल, असं इतक्या वेळा झालं असेल. कारण चळवळ हीच गोष्ट डिमांडिंग असते, ती तुमच्याकडनं फक्त घेते, तुम्हाला नाही देत ती काही, ती सर्वांना देते. तुम्ही जर सर्वांना, म्हणजे भारतीय तत्वज्ञान म्हणून जे आहे, ज्याचं ब्राह्मणीकरण झालं, खरं ते बौद्ध तत्वज्ञान आहे, तर ते समष्टीकरण जे आहे, सर्वांचं होणं, ते चळवळीचं उद्देश असतं. म्हणजे हे माझं, म्हणजे मामा, हे हत्ती माझे, ते घोडे माझे, तो एअरपोर्टही माझा, ते विमानही माझं, ते लग्नही माझंच, आणि लग्न असेल तर माझंच असेल, या प्रकारचं जे आहे ते चळवळ नाही करत. हे अडाणी अंबानी करतात. तर ते करायला साथ देणारं एक ब्राह्मणवादी सरकार भारतात उभं राहील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच काय, नेहरूंना सुद्धा वाटलं नसेल. आणि मी कांशीरामजींचं जेवढं वाचतोय ते पाहताना, मला वाचताना असं वाटतं की आज या पातळीला आपण रॉक बॉटम खाली जाऊ
असं त्यांनीही कल्पना केली नसेल. आणि एवढ्या वेगामध्ये, म्हणजे नुसतं वाका सांगितल्यावर लोक सरपटायला लागतात. सरकारी अधिकाऱ्यांना न्यूरेमबर्गचा खटला जेव्हा झाला होता दुसऱ्या महायुद्धानंतर, मी जरा अवांतर बोललो तर चालेल ना? म्हणजे कारण या चळवळीच्या अनुषंगाने समकालीन जग पण आपण जरा थोडं बघितलं पाहिजे. तर न्यूरेमबर्गचा खटला जो झाला होता त्याच्यात आर्टिकल 4, त्याच्या निकालामध्ये आर्टिकल 4 आहे. ते असं आहे की त्या अगोदर कुठच्याही युद्धामध्ये किंवा मोठ्या अशा प्रकारचा जेनोसाइड किंवा अशा प्रकारचं काही झालं तर वरिष्ठांनी दिलेले आदेश हा बचाव म्हणून अधिकाऱ्यांना मानता येत होता. त्या खटल्यामध्ये पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की तुमचा विवेक जागृत असेल तर मानवता विरोधी कृत्य जर तुम्ही केलेलं असेल आणि एकंदरीत तुमची राज्यघटना किंवा ज्या नॉर्म्स आहेत, घटनात्मक तरतुदी आहेत किंवा नियम आहेत, त्याला ओलांडून जर तुम्ही वरिष्ठांचा आदेश म्हणून एखादी गोष्ट केली जी वॉर अगेन्स्ट ह्युमॅनिटी असेल, क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी असेल, तर तुम्हाला शिक्षा होते आणि त्याच्यात फाशी देण्यात आली त्याच्यासाठी अनेक जनरल्सना. त्यामुळे युनियन सरकारमध्ये, मी मुद्दा इथे येणार होतो, कांशीरामजींनी आपल्या विचारांचे युनियन, आपल्या विचारांची जी पेरवणूक आहे ती सरकारी अधिकारी म्हणजे एक क्लास 1, 2, 3, 4 सगळ्यांमध्ये पसरवली. याचं मुख्य कारण समतेचा विचार, मानवतेचा विचार आणि आपापसातला बंधुभावाला तडा जाऊ नये हा विचार, कितीही ब्राह्मणवादाने प्रयत्न केला तरी ते तुटू नये असा हा विचार हा कांशीरामजींनी केला होता. ती वीण उसवली आणि आता जे काही चाललंय ते माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. त्या काळात तर ती कल्पना, मला स्वतःलाच कल्पना यायला 2014 यायला लागलं, 13च यायला लागलं. परंतु या प्रकारची एक महान चळवळ या देशात झाली आणि आपले थोरात साहेब आहेत, त्यांचं पुस्तक वाचताना मला असं वाटलं की एक मराठी माणूस त्याच्यामध्ये इतका पुढे होता हे आपल्याला माहितीच नव्हतं, नाहीतर 4 वशिले लावता आले असते. म्हणजे कांशीरामजी जेव्हा अतिशय पॉवरफुल होते तेव्हा मला माहिती आहे की दिल्लीमध्ये आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना आम्ही दिल्लीत विद्यार्थी राहायचो, तर रेल्वेचं रिझर्वेशनच नाही मिळायचं, खूप प्रॉब्लेम्स व्हायचे. तर त्यांचे सेक्रेटरी जे होते तर तेव्हा तिकीट आजच्या सारखं रिझर्वेशनचे वांदे असायचे. तर आमच्यातला एक मुलगा होता, तो एक NSUIचे होते, काही SFIचे होते, काही ABVPचे होते. तेव्हा ABVPला कुठच्या तरी सत्तेची वास पण नव्हता, म्हणजे दूर पर्यंत. तर तो ABVPचा तेव्हा पण केंद्रामध्ये एक भाजप खासदाराची ओळख होती आणि रेल्वे मंत्रालय. तर त्याने त्याला सांगितलं, तर तो म्हणला की बघ मी काय खुद्द रेल्वे मंत्रालयाने ठरवलं तरी हे रिझर्वेशन मिळू शकत नाही. ठीक आहे म्हणला. कांशीरामजींच्या PAला आमच्या दुसऱ्या मित्राने सांगितलं, जो चळवळीशी संबंधित होता कांशीरामजींच्या. संध्याकाळी आमची 4 तिकीट आली होती. कोणाकडे वशिला लावावा हे सुद्धा कळावं लागतं. तर आपला माणूस वशिला लावता येण्याजोगा पोचलाय ही पण फार मोठी गोष्ट आहे. हे वाचून मला थोरातांबद्दल वाटलं की आपला असा माणूस होता एक की ज्याच्याकडे आपण कधी वशिला लावू शकत होतो. अनफॉर्च्युनेटली तेव्हा उशिरा भेटले. परंतु खरोखर सांगतो की थोरात सरांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याने एका इतिहासातल्या असाधारण आणि महान अशा कालखंडाची आपल्याला ओळख होते. आणि आजच्या काळात ती ओळख अतिशय अशासाठी महत्वाची आहे, म्हणजे त्याच्यात अतिशय बारीक वर्णन आहेत. म्हणजे त्यांनी जे धावतं वर्णन सांगितलं की एक बामसेट कशी उभी राहिली, मग त्यातनं कसं दुसरं DS4 कडे गेलं, मग बहुजन नायक कसं, मग BSP कसं, आणि BSP ला पहिले उभं करणं सगळ्याच्या सगळ्या जागांवर, तर कोठ्याच निवडून नाही आलं. तर मग ही थॉट प्रोसेस भारतात, स्वतंत्र भारतात आलाच नव्हता. समाजवादी, कम्युनिस्ट, जनसंघ सगळे लढवले. कोणाला माहितीच नव्हतं की पहिले आम्ही पडणार, आमचे डिपॉझिट जातील, पण आम्ही नंतर पाडणार. ही जे दुसरा भाग आहे जो त्यांचा, ही जे हे टॅक्टिक्स म्हणतात, त्या ज्या सगळ्या आहेत त्या वाचताना मला अद्भुत वाटलं. मला वाटलं हे नीट जर कोणी समजून घेतलं असतं मॉडेल, अर्थात त्यांच्या जवळच्या सर्वात जवळच्या व्यक्तींनीच नाही समजून घेतलं, त्यामुळे मी तर काय बोलणार.
पण नीट जर मॉडेल समजून घेतलं असतं तर बहुजनवादाची क्रांती होणं भारतात अवघड नव्हतं. म्हणजे अगदी जवळ पोहोचून आपण दूर गेलो असं मला वाटतं. म्हणजे ते पुस्तक वाचताना शेवटी मी हताश होतो थोडा. मला असं वाटलं की म्हणजे ते दीवार पिक्चर मध्ये 786च्या बिल्ल्यापर्यंत पोहोचतो आणि तो नंतर नाही पोहोचत तो, कसं झालं ते. त्यामुळे या महानायकाच्या आठवणींचं आणि कृतीचं एक पूर्णपणे संकलन त्यांच्या एका अतिशय जवळच्या सहकार्याने, जो विद्वान आहे, स्वतः गुणी आहे आणि ज्याला नेमकं समजलेलं होतं की आपला नेता, आपला सहकारी काय करतोय. खरं तर नेता नाही, मान्यवर काशीरामजी थोरातांचे कॉम्रेड होते असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्या सगळं वाचताना लक्षात येतं की नंतर त्यांना आपण आणि थोरात साहेब यांच्यातला फरकच कळेल असं झाला की ते जवळपास आपण आणि थोरात एकच आहोत असं म्हणायचंय. इतकं ते पुस्तक म्हणजे ते पुस्तक वाचताना कळतच की काय त्यांच्यातलं रिलेशनशिप जे आहे ना, हे म्हणजे हा मोठेपणा यांच्यामधला आहे की मी किती काशीरामांच्या जवळचा होतो हे अतिशय टाळण्याचा प्रयत्न केला त्यांनी लिहिताना, पण ते टाळता येत नाहीये. कारण ज्या पद्धतीने काशीरामजी यांच्याशी बोलतात, सांगतात, होतं ते बघता कळतं की तुम्ही म्हणजे जवळ म्हणजे काय वाटतं ते जवळ होता तुम्ही. म्हणजे काय माहित महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच झाला असतं तुम्ही खरं तर, ही जवळ महाराष्ट्रात झाली असती तर. मूळ मुद्दा असा आहे की ते वाचल्यावर मला इतक्या गोष्टींचा उलगडा, इतक्या प्रश्नांची उत्तरं सापडली जी भविष्यात माझ्याकडनं मी वापरण्याचा प्रयत्न करणारच आहे. पण मी थोरात सरांना एवढंच वचन देतो की मी आणि अशोक पांडेंनी जे चर्चा केली तुम्ही बघू शकता. अशोक पांडेंचा TCH नावाचं चॅनल आहे, त्याच्यावर आहे. ते शेवटच्या भागात आम्ही चर्चा केली पुस्तकावर, ती हिंदीत आहे, की या महानायकाचं जे ऋण आहे आपल्यावर ते आपण फेडण्यासाठी काही केलेलं नाही. पण यात काय नवीन आहे, आपण कुठच्याच महानायकाचं ऋण फेडण्याकरता काहीच करत नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण चंद्रपूर रावाच्या पलीकडे काहीच करत नाही, किंवा महाराजांना छत्रपती का नाही म्हणत यासाठी राग देणं दुसऱ्याला, या पलीकडे काय करतो. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आता हे जोगेंद्र कवाडे साहेबांचं नाव सांगितलं आणि त्यांनी जी अग्रलेख लिहिले सांगितलं. आज आपण बघतोय की मनुवादी शक्ती ज्या आहेत त्यांना सगळ्यात मदत करणारी रसद कोण पुरवत आहे. आणि लोकसभेची निवडणूक जी अटीतटीची होती, जेव्हा 400 पार गेले असते तर मी कोठडीतनं पाठवलेली पत्रांचं इथे वाचन झालं असतं, पण तसं सुदैवाने झालं नाही. तर त्या दिवशी मी दीक्षाभूमीवर भाषण होतं माझं, नेमकं उद्या निवडणूक आणि दीक्षाभूमीवर आदल्या दिवशी माझं भाषण होतं. तर मी तिथे बोलत होतो, तर सगळ्या वातावरणात असं इलेक्ट्रिफाईंग होतं की तोपर्यंत लोकांना नीट लक्षात आलं नव्हतं की हे इलेक्शन हॅक करतात म्हणून. म्हणजे आम्ही सांगत होतो पण लोकांना कळायचं होतं, त्यामुळे लोक इलेक्ट्रिफाय होत होते आपण बदलणार म्हणून. आता कळलं की लोकांचा आणि निवडून येण्याचा काही संबंध नाही की. तर मूळ मुद्दा असा की त्यामुळे निराश होऊ नका. शेवटी लोकांचा ऊर्जेशी संबंध आहे. सरकारमध्ये जी ऊर्जा दिसत नाहीये ती लोकांची नसल्यामुळे दिसत नाहीये ना. ज्या सरकारच्या मागे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक असतात त्या सरकारमध्ये ऊर्जा असते. लोक ऊर्जा निर्माण करतात, लोक हे इंधनाचं काम करतात. तुम्ही कृत्रिमरित्या पहिला आणला ओळखीने म्हणून आपला मुलगा प्रेस कॉन्फरन्समध्ये गणितावर अत्यंत कमांडने बोलू नाही शकत, तो नापास होणारच आहे. तो तिकडे आत्मविश्वासाने नाही बोलणार. तर ते लोकसभेच्या अगोदर काही माहिती होतं, ते इलेक्ट्रिफाय होते. ते तिथे बोलणारे सगळे जे होते ते आंबेडकरी चळवळीतल्या वेगवेगळ्या धारेतनं आलेले होते. केवळ आंबेडकरी चळवळीतनं नव्हे तर वेगवेगळ्या चळवळीतनं आलेले काही रविदासांचे अनुयायी होते, खूप मुस्लिम होते, काही संघटना, बऱ्याच 36 संघटनांनी म्हणून तो कार्यक्रम केलेला. तर ते बोलताना सगळ्यांना जाणीव होती की आपल्यातले जे महत्वाचे लोक आहेत तेच या मनुवाद्यांना ऊर्जा पुरवत आहेत. ते स्पष्ट दिसत होतं बोलताना सगळ्यांमध्ये. आणि ती जी ऊर्जा मी बघितली. दुसऱ्या दिवशी नागपूरची निवडणूक होती गडकरींची, म्हणजे गडकरींच्या मतदारसंघातल्या, म्हणजे टप्प्याटप्प्यात निवडणुका आल्या ना, त्या मॅनिप्युलेट करायला सोप्या जातात म्हणून तसं केल्या जातात. तर त्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांमध्ये हे लोक जे काय बाता मारतात तसं प्रयत्न करून सुद्धा होणार नाही, हे मला तेव्हाच लक्षात आलं की इतकी शक्ती आणि
शोषकांच्या विरोधात वापरण्याची वृत्ती जी ब्राह्मणवादाची आहे ती वापरून सुद्धा हे बहुमत मिळवू नाही शकत. हे माझ्या त्या दिवशी लक्षात आलेलं आणि हे माझ्या डायरीत पण लिहून ठेवलं आणि पुढे तसंच झालं. आदल्या दिवशीचा माझा कार्यक्रम आहे, म्हणजे उद्या निकाल आहे 4 तारखेला, 4 जूनला, 3 जूनला माझा कार्यक्रम आहे. त्याच्यावर मी म्हटलंय 400 तर सोडाच, 273 पण नाही मिळणार. एवढं कॉन्फिडेंटली जर मी म्हणू शकतो, आणि मला मी हे सांगतोय की इलेक्शन मॅनिप्युलेट होतात, ते केवळ ईव्हीएमने नाही होत, त्याच्या 5 पद्धती आहेत. एनिवे त्याच्यावर आपण लिहिलेलं आहे बऱ्याचदा आणि पुढेही लिहू. पण मूळ मुद्दा हा आहे की हे सगळं असताना सुद्धा ते जाऊ शकणार नाही, त्याची मला पूर्ण खात्री होती. याचं कारण बहुजनांमध्ये अवेअरनेस आलेलं की आपल्यातले कोण फुटलेले आहेत. म्हणजे असं नाहीये की मी बाबासाहेबांचा नातेवाईक आहे म्हणून माझ्या मागून सगळे येतील, नाही. लोक शहाणे झालेले आहेत. लोकांना माहिती आहे की संविधानासाठी कोण लढतंय आणि संविधानासाठी कोण लढत नाहीत. कवाडेंच्या 9 अंकांचं उदाहरण जे ते दिलं मला, थोडासा सांगत होते, 9 लिहिले लेख ते. मला असं वाटतं की आत्ताचे जे आंबेडकरी नेते आहेत, जे उघड मनुवादा बरोबर किंवा छुप्या मनुवादा बरोबर गेलेले आहेत, तेच 9 लेख लिहित आहेत. 9 लेखानंतर त्यांचं दुकान बंद पडलं. पण मान्यवर काशीरामजींनी जी चळवळ उभी केली, तशा प्रकारची चळवळ, ती चळवळ म्हणजे त्या नावाने तीच चळवळ धरू नका तुम्ही. बुद्धांची चळवळ ही बुद्धांच्या नावाने नाही राहत. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, नावं बदलतील, माणसं बदलतील, पिढ्या बदलतील, पण ती चळवळ इमॉर्टल आहे. त्यातली जे कंटेंट आहे, त्यातलं जो जीव आहे, त्याचा जो सोल आहे, त्याचा जो आत्मा आहे, म्हणजे आत्मा नाहीये, आत्मा हा शब्द वापरला मी, बघा असं होतं. तर त्याचा जो कोर आहे, गाभा आहे, तो सगळा आपल्याला उपलब्ध आहे. आपण त्याचा वापर करण्याची तो वाट पाहतो आहे. आपण वापरत नसू तर तो ऊर्जेचा पुंज जो आहे तो पडून आहे, पण याचा अर्थ तो नष्ट झाला असं नाही. याची जाणीव मला थोरात सरांचं पुस्तक वाचताना झाली आणि मान्यवर काशीरामजींच्या महानायकत्वाबद्दल माझ्या मनात ज्या काही शंका किंतु परंतु असतील त्या सर्व काही नष्ट झाल्या या एका पुस्तकाने. मी सीपी थोरात सरांचा प्रचंड ऋणी आहे आणि त्यांनी हे पुस्तक लिहिल्याबद्दल. हे पुस्तक हिंदीत आणि इंग्रजीत यावं असं मी चव्हाण सरांना विनंती करतो. मी अजूनही माणसं पाहिजे असतील तर त्यात इन्व्हॉल्व्ह करू शकतो, जे लवकरात लवकर हिंदी इंग्रजीत आणू शकतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या लेवलला जाईल असं पुस्तक आहे ते. त्याच्यात म्हणजे स्वतःमध्येच त्याच्यात हे आहे, जादू आहे. तर आजचा हा जो जादूचा कार्यक्रम होता, त्यातला जादूगार मी नसून त्यातला जादूगार या पुस्तकात आहे आणि तो जादूगाराची जादू दाखवणारा हा जादूगार आहे. त्यामुळे राजू कोळेकरांचं भाषण ऐकण्यासाठी सगळे थांबलेले आहेत असं सगळ्यांनी जरी म्हटलं तरी असल्या भलत्या भ्रमात किंवा गैरसमजात मी अजिबात नव्हतो. आज जे मला काही काय म्हणतात ते मूर्तीपूजेचा मान मिळालेला आहे तो त्या पुस्तकामुळे. अशी पुस्तकं जर माझ्या आयुष्यात 5 वेळा आली, अजून 5 पुस्तकं अशी आली ना माझ्या आयुष्यात, तर हे जग बदलण्याचं तंत्रज्ञान मी उभं करू शकेन अशी माझी खात्री. ब्राह्मणवादाला कायमची मूठमाती दिल्याशिवाय आपण कोणीही शांत बसणार नाही एवढी प्रतिज्ञा करू आज मी इथे थांबतो. जय भीम, धन्यवाद.